सप्तशृंगी गडावर इनोव्हा दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू. कमकुवत संरक्षक भिंतीमुळे अपघातावर ग्रामस्थांचा संताप. बातमी नाशिक येथून. सप्तशृंगी गड घाटात मंकी पॉइंट परिसरात रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. सुमारे 700 फूट खोल दरीत इनोव्हा वाहन कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपळगाव बसवंत येथील कुटुंब दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जात असताना MH15 BN 0555 क्रमांकाची इनोव्हा गाडी भवरी नाला धबधबा घाटातील वळणावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. रस्त्यालगतची कमकुवत संरक्षक भिंत तुटल्याने गाडी थेट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या 2 रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन पथक, रोपवे ट्रॉली, कर्मचारी, वनविभाग, नांदुरी ग्रामपंचायत तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. दरीची खोली आणि अंधारामुळे मदत कार्यात मोठी अडचण निर्माण झाली. वणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. मृतात किरण पटेल वय 50 वर्ष, ऋषिला पटेल वय 50 वर्ष, विठ्ठल पटेल वय 65 वर्ष, लता पटेल वय 60 वर्ष, पचन पटेल वय 60 वर्ष आणि मणिबेन पटेल वय 70 वर्ष यांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांसह स्थानिक प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला. उपसरपंच संदीप बेंडके आणि सदस्य राजेश गवळी यांनी या घटनेप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. खासदार भास्कर भगरे आणि आमदार नितीन पवार यांनीही घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.